नमस्कार. आज आपण आलू मटारची रस्सा भाजी म्हणजेच बटाटा वाटाण्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे ती पाहूया. इथे मी बटाट्याचे साल काढून ते स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे. यानंतर वाटण बनवलेलं आहे. कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर वाटण कशाचं बनवलं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. आता इथे गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया. तेल छान असं व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरे टाकूया. जिरे मोहरी छान असे तडतडू देऊया. जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. त्याचसोबत कढीपत्ता देखील घालून घेऊया. आता हे दोन्ही व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घेऊया. कांदा अगदी लालसर असा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. अधूनमधून परतवून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये वाटण घालूया आणि हे देखील तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया. यानंतर यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो देखील अगदी मऊसूत असा होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. सर्व जिन्नस छान असे तेलामध्ये तळून घेऊया. तर हे जे वाटण आहे ते मी कशाचं बनवलं होतं तर यामध्ये होतं लसूण, अद्रक, खोबरं तसेच कोथिंबीर या सगळ्यांचं वाटण होतं. हे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये छान असे परतवून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूया 1.5 चमचा लाल तिखट. काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी चालेल. तसेच 1.5 चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला. यानंतर यामध्ये मी थोडासा मटण मसाला घालत आहे. तुम्ही ते गरम मसाला वापरला तरी देखील चालेल. आता हे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये छानसे परतवून घेऊया. सर्व जिन्नस आपण तेलामध्ये छानसे परतवून घेतलेले आहेत. आता यामध्ये बटाटा आणि वाटाणा होता तो टाकून घेऊया. बटाट्याचे साल काढून ते व्यवस्थित चिरून तसे स्वच्छ धुवून घेतलेले होते. हे सर्व आपण तेलामध्ये छानसे परतवून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा हे सर्वत्र मिसळून घेऊया. छान असं एकजीव होईपर्यंत परतवून घेऊया. आता आपण यामध्ये टाकूया 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बटाटा शिजण्याकरता आपण पाणी घालूया. तर आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे सुरुवातीला इथे मी 1 ग्लास पाणी घातलं. व्यवस्थित असे मिक्स केलं. यानंतर अजून थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालूया आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आता ही भाजी आपण मीडियम गॅसवरती छान अशी शिजवून घेऊया. इथे भाजीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. बटाटा छान असा शिजत आहे. मीडियम गॅसवरती ही भाजी छान अशी शिजते तसेच टेस्टी देखील लागते. बटाटा इथे व्यवस्थित असा शिजलेला आहे. तर आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे. बघू शकता याला रंग देखील अप्रतिम आलेला आहे आणि याचा वास देखील भन्नाट येत आहे. बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत तसेच भातासोबत देखील खाऊ शकता. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा.